संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांचा जन्म 1181 साली एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला. बालपणी त्यांना सुंदर कपडे, संगीत आणि शूरवीर होण्याची स्वप्ने आवडत होती. पण युद्ध आणि कैदेत गेल्यानंतर त्यांचे जीवन बदलले. सॅन डॅमियानोच्या वधस्तंभासमोर प्रार्थना करताना येशू म्हणाले, फ्रान्सिस, माझे देऊळ पुन्हा उभार. त्या क्षणापासून त्यांनी संपत्तीचा त्याग करून गरिबी स्वीकारली. ते गरिबांमध्ये राहिले, कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि साधेपणाचे सुवार्तेची प्रचार करू लागले. त्यांच्यासोबत अनेक जण जोडले गेले आणि फ्रान्सिस्कन संघाची स्थापना झाली. फ्रान्सिस यांनी सूर्य, चंद्र आणि सर्व सृष्टीला आपले बंधू मानले आणि त्यांच्यात देवाचे सौंदर्य पाहिले. 1224 साली प्रार्थना करताना त्यांना ख्रिस्ताचे जखमा प्राप्त झाल्या. 1226 साली ते देवाची स्तुती गात निधन पावले. 2 वर्षांतच त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचे जीवन आजही आपल्याला आठवण करून देते, ख्रिस्त सभा उभारा आणि जळत्या प्रेमाने ख्रिस्ताचे पाऊल करा. संत फ्रान्सिस, आमच्यासाठी प्रार्थना कर.